नमस्कार. आज आपण एका विलक्षण संकल्पनेचा मागोवा घेणार आहोत. कर्मसन्यास योग. ही कल्पना दिसते तितकी सरळ नाहीये खरं तर. म्हणजे कर्म करायचं पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. हे कसं काय शक्य आहे? हो, हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. याच गूढ प्रश्नाची उकल आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात आणि त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत केलेल्या अप्रतिम भाष्यात सापडते. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आजच्या या सखोल चर्चेतून आपण कर्म न सोडता कर्मातील आसक्ती कशी सोडायची याचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया. अगदी. ज्ञानेश्वर महाराजांनी याला कर्मसन्यास योग म्हटलंय खरं, पण ह्यातला संन्यास हा कर्माचा नाहीये. अच्छा. तो आहे कर्माच्या फळाचा आणि अहंकाराचा, म्हणजे मी करतोय या भावनेचा त्याग. अनेकदा लोकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे सगळं सोडून कुठेतरी निघून जाणं. हो, हिमालयात वगैरे. ज्ञानेश्वरी सांगतात की खरा योग तर आपल्या रोजच्या कामांमध्येच साधायचा आहे. ही प्रक्रिया बाहेरची नाहीये, ती खूप आतली म्हणजे मानसिक आहे. बरोबर. म्हणजे सुरुवातच या मूलभूत फरकाने करायला हवी. सामान्यतः संन्यास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की सगळं सोडून देणं, कर्म त्याग करणं. हो, पण मग कर्मयोग यापेक्षा नेमका कसा वेगळा आहे? ज्ञानेश्वरी काय सांगते याबद्दल? इथेच सर ज्ञानेश्वरीची खासियत आहे. माऊली फक्त वरवरच्या अर्थावर थांबत नाहीत. संन्यास म्हणजे काय तर वरकरणी कर्म थांबवणं. पण मन ते तर चालूच राहतं. इच्छा, वासना त्या कुठे जातात? त्या तर असतातच. खरंय. या उलट कर्मयोग म्हणजे कृती करत राहणं. आपलं जे काही कर्तव्य आहे ते पार पाडणं. पण हे करताना मी करतोय हा भाव, अहंकार. हो, तो अहंकार आणि मला यातून काय मिळेल ही अपेक्षा, ही बाजूला ठेवणं, ही एक प्रकारची मानसिक अलिप्तता आहे. कृतीतून पळून जाणं नाहीये हे. अच्छा. म्हणजे कृती चालू ठेवायची पण मनाने अलिप्त राहायचं. अगदी. आणि यात एक अत्यंत रंजक गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेव्हा आपण फळाच्या आशेला चिकटून राहत नाही ना, तेव्हा ते कर्मच आपल्या चित्ताला शुद्ध करायला मदत करतं. म्हणजे हळूहळू मनावरचे ते अहंकाराचे, लोभाचे, मोहाचे थर निघून जातात आणि मगच आतमध्ये ज्ञानाचा खरा प्रकाश पोचू शकतो. म्हणजे कर्म थांबवण्यापेक्षा त्यामागची आसक्ती थांबवणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. ते जास्त प्रभावी ठरतं. हे ऐकताना मला एक उदाहरण आठवत आहे शेतकऱ्याचं. तो जमीन नांगरतो, बी पेरतो, खतपाणी घालतो. हे झालं त्याचं काम, त्याचं कर्म. हो. आता पाऊस वेळेवर पडेल की नाही, पीक चांगलं येईल की नाही, किंवा बाजारात भाव काय मिळेल, या गोष्टी त्याच्या हातात नाहीयेत खरं तर. बरोबर. मग कर्मयोगी शेतकरी म्हणजे तो जो आपलं पेरणीचं, मशागतीचं काम पूर्ण निष्ठेने करतो, पण नंतर येणाऱ्या फळाच्या चिंतेत स्वतःला गुरपुटून घेत नाही. त्याचं लक्ष प्रक्रियेवर आहे, फळावर नाही. असंच काहीसं एक आहे. सगाभा आहे. हो. पण मग मनात असाही विचार येतो की म्हणजे जर फळं मिळणारच नसेल किंवा त्याची अपेक्षाच ठेवायची नसेल, तर मग एवढे कष्ट कशासाठी घ्यायचे? कर्म करायला प्रेरणा कुठून मिळणार? माणूस काहीतरी मिळवण्यासाठीच तर धडपडतो ना. हा अत्यंत स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज दोघेही अगदी स्पष्टपणे देतात. काय म्हणताय ते? गीतेत म्हटलं आहे, न ही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत कर्मकृत. याचा अर्थ कोणीही माणूस क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. अच्छा. आपल्या शरीराचे व्यापार चालूच असतात. श्वास घेणं, विचार करणं, हे सगळं कर्मच आहे की? प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीच्या गुणधर्मानुसार म्हणजे स्वभावानुसार काही ना काही कर्म हे करावंच लागतं. आपण ठरवूनही कर्म टाळू शकत नाही. म्हणतात अग्नी आहे आणि तो उष्णता देत नाही, असं होऊ शकतं का? नाही, शक्यच नाही. किंवा पाणी आहे आणि ते वाहत नाही, असं होईल का? जसा उष्णता हा अग्नीचा आणि प्रवाहीपणा हा पाण्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे, तसंच कर्म करणं हा जीवात वास करणाऱ्या चैतन्याचा म्हणजे आपल्या अस्तित्वाचा स्वाभाविक धर्म आहे. अगदी ज्याला आत्मज्ञान झालं आहे तो ज्ञानी पुरुष सुद्धा जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत लोककल्याणासाठी किंवा अगदी सहजपणे शरीरधर्म म्हणून कर्म करतच राहतो. त्यामुळे कर्म टाळण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न आहे ते कसं करायचं, कोणत्या दृष्टिकोनातून करायचं. म्हणजे कर्म तर अटळ आहे, आपल्या जगण्याचाच भाग आहे. मग या अटळ कर्माला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा मार्ग म्हणजे निष्काम कर्मयोग असं म्हणायला हरकत नाही, बरोबर? अगदी बरोबर. हेच आहे का ते सूत्र ज्यामुळे कर्म आपल्याला बांधत नाही, उलट साधक ठरतं? हे निष्काम कर्म म्हणजे नेमकं काय ते जरा आणखी सोपं करून सांगाल का?
अगदी बरोबर पकडलत. निष्काम कर्म हीच ती किल्ली आहे. निष्काम म्हणजे काय? तर कामना नसलेलं, फळाची इच्छा नसलेलं कर्म. जेव्हा आपण कोणतंही काम करताना हे मी माझ्या स्वार्थासाठी करतोय किंवा यातून मला प्रसिद्धी मिळावी, मला जास्त पैसे मिळावेत, अशा विचारांच्या पलीकडे जातो आणि ते काम केवळ आपलं कर्तव्य म्हणून किंवा समाजाप्रती असलेली एक जबाबदारी म्हणून किंवा ईश्वरानेच आपल्याला नेमून दिलेलं कार्य आहे असं समजून करतो, तेव्हा ते कर्म निष्काम बनतं. अच्छा. आणि असं कर्म ज्ञानेश्वर म्हणतात हीच खरी ईश्वराची पूजा आहे. तुम्ही वेगळी पूजा नाही केली तरी चालेल, तुमचं निष्ठेने अनासक्तपणे केलेलं कर्मच भगवंतापर्यंत पोहोचतं. म्हणजे कर्म हीच पूजा. अगदी. ज्ञानेश्वरीतली एक ओवी याचं सार सांगते बघा. कर्म तेची पै करी, जे न करीताही न करी. कर्म तेची पैन करी, जे न करीताही न करीन. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप खोल आहे. खरं कर्म तेच जे करताना कर्तेपणाचा लवलेशही नसतो. मी करतोय हा भावच गळून पडलेला असतो. अच्छा, अहंकार नसतो. हो. आणि जिथे कर्तेपणाचा अहंकार नाही तिथे फळाची अपेक्षा आपोआपच राहत नाही. असं सहज, स्वाभाविक, अहंकारविरहित कर्म माणसाला कुठल्याही बंधनात अडकवत नाही. उलटं ते त्याला मुक्तीच्या दिशेने घेऊन जातो. आईचं उदाहरण इथे किती चपखल बसतं. ती मुलासाठी जे काही करते, रात्रीचं जागरण असो, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवणं असो, त्यात ती मुलाकडून काही परतफेडीची अपेक्षा नाही ठेवत सहसा. बरोबर. तिचं ते कर्म प्रेमातून, कर्तव्यातून अगदी सहज घडत असतं. त्यात मी एवढं केलं तुझ्यासाठी हा भाव नसतो. हेच निष्काम कर्माचं एक व्यावहारिक रूप आहे, नाही का? अगदी बरोबर. त्या सहजतेमध्ये, त्या निरपेक्षतेमध्येच निष्काम कर्माचं सौंदर्य आहे. पण आता हे सगळं झालं वैयक्तिक पातळीवर, म्हणजे मी माझं कर्म कसं करावं याबद्दल. पण या दृष्टिकोनाचा समाजावर, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर काही परिणाम होतो का? की ही फक्त एक वैयक्तिक साधना आहे? नाही. याचा खूप मोठा सामाजिक परिणाम आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. यालाच गीतेत आणि ज्ञानेश्वरीत लोकसंग्रह असं म्हटलं आहे. लोकसंग्रह. हो. भगवंत अर्जुनाला समजावतात की बघ अर्जुना, मला स्वतःसाठी त्रैलोक्यात काहीही मिळवण्याची गरज नाही, तरीही मी सतत कार्यरत असतो. का? कारण मी जर कर्म केलं नाही तर सामान्य लोक माझा आदर्श घेतील आणि निष्क्रिय बनतील, गोंधळून जातील. त्यामुळे ज्यांना हे ज्ञान कळलं आहे, जे स्थितप्रज्ञ झाले आहेत, त्यांनी सुद्धा सामान्य लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी, समाजात कर्माचा एक आदर्श घालून देण्यासाठी अविरतपणे आपलं विहित कर्म करत राहावं. त्यांची कृती इतरांसाठी प्रेरणा बनते. म्हणजे ज्ञानी माणसाने पण कर्म करत राहायचं इतरांसाठी. हो, इतरांसाठी आदर्श म्हणून. आपण जर इतिहासाकडे पाहिलं तर अनेक महान व्यक्तींनी याच लोकसंग्रहाच्या भावनेतून कार्य केलेलं दिसतं. उदाहरणार्थ, संत तुकारामांनी स्वतःच्या मुक्तीचा विचार केला नाही फक्त. समाजाला नामस्मरणाचा, भक्तीचा सोपा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी अभंग रचले, कीर्तनं केली. त्यांचा उद्देश होता समाजाचं आध्यात्मिक आणि नैतिक उन्नयन. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते केवळ वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी नाही. रयतेचं कल्याण, स्त्रियांचा सन्मान, धर्माचं रक्षण, एक न्यायपूर्ण आणि सुरक्षित राज्यव्यवस्था निर्माण करणं हा त्यांचा लोकसंग्रह होता. त्यांचं कर्म हे कोट्यावधी लोकांसाठी होतं. हेच कर्मयोगाचं सामाजिक रूप आहे. खरं आहे. म्हणजे कर्मयोग हा केवळ स्वतःच्या आत्मिक शांततेपुरता मर्यादित नाही, तर तो एका व्यापक सामाजिक जबाबदारीकडेही निर्देश करतो. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. हो, नक्कीच. पण हे सगळं ऐकायला आदर्श वाटतं, नाही का? पण आचरणात आणायला तितकंच कठीण असणार. कारण मानवी स्वभाव म्हटला की इच्छा, राग, मोह हे सगळं आलंच. या कर्मयोगाच्या मार्गावर चालताना नेमके कोणते अडथळे येतात, ज्यांच्याबद्दल सावध राहायला हवं? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. हा मार्ग सोपा नक्कीच नाही. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतःच यातील मुख्य अडथळ्यांची, आपल्या आंतरिक शत्रूंची ओळख करून देतात. कोणते आहेत ते शत्रू? ते म्हणतात, 3 शत्रू अत्यंत बलवान आहेत. काम म्हणजे कोणतीही तीव्र वासना, मग ती वस्तूची असो, व्यक्तीची असो वा सत्तेची. क्रोध, राग, संताप आणि लोभ, अतिहव्यास, कंजूसी. काम, क्रोध आणि लोभ. हो, हे तिघे मिळून आपल्या बुद्धीवर पगडा जमवतात, विवेकाला झाकून टाकतात आणि आपल्याला सतत फळाच्या मागे धावायला लावतात. यामुळे मन अशांत राहतं आणि आपण मूळ ध्येयापासून म्हणजे आत्मिक शांततेपासून भटकतो. ज्ञानेश्वर महाराज तर याबद्दल अतिशय कडक शब्दांत इशारा देतात. ते म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मोह हा नरकाचा मार्ग. नरकाचा मार्ग.
म्हणजे हे 4 मोह म्हणजे अज्ञान किंवा भ्रामक आसक्ती, विकार नरकाचे म्हणजे अंतिमतः दुःखाचे आणि पतनाचे दरवाजे आहेत. त्यामुळे कर्मयोग साधायचा असेल तर सर्वात आधी या आंतरिक शत्रूंवर विजय मिळवणं गरजेचं आहे. आणि तो कसा मिळवायचा? आपल्या बुद्धीचा, विवेकाचा वापर करून इंद्रियांना ताब्यात ठेवणं आणि या विकारांच्या प्रभावाखाली न येता शांत स्थिर चित्ताने आपलं कर्तव्य करणं ही साधना अत्यंत आवश्यक आहे. यालाच इंद्रिय निग्रह म्हणतात. तर मग या सगळ्या सविस्तर चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत? या कर्मसन्यास योगाचा नेमका अर्थ काय घ्यायचा थोडक्यात? हो, या संपूर्ण चर्चेचा आणि ज्ञानेश्वरीतील 3ऱ्या अध्यायातील विवेचनाचा गाभा आपण काही मुद्द्यांमध्ये मांडू शकतो. पहिला आणि महत्वाचा मुद्दा, केवळ शारीरिक कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास घेणं हा अंतिम किंवा श्रेष्ठ मार्ग नाही. कारण कर्म करणं हे आपल्यासाठी अटळ आहे. बरोबर. ते करत राहणं, पण त्यातून मिळणाऱ्या फळाबद्दल कोणतीही आसक्ती किंवा अपेक्षा न बाळगणं म्हणजेच कर्मयोग हाच खरा ज्ञानाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे. तिसरा मुद्दा, जे ज्ञानी आहेत, ज्यांना हे तत्वज्ञान समजलं आहे, त्यांनी केवळ स्वतःपुरता विचार न करता समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्यासाठी आणि इतरांना योग्य दिशा देण्यासाठी म्हणजे लोकसंग्रहासाठी कर्म करत राहणं आवश्यक आहे. आणि चौथा मुद्दा, या मार्गावर चालताना काम, क्रोध, लोभ यांसारख्या आपल्या आंतरिक शत्रूंवर विवेक आणि संयमाने विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. या विकारांपासून मुक्त होऊन ईश्वराला साक्षी मानून केलेलं कर्मच आपल्याला बांधत नाही. हे सगळं तत्वज्ञान आपल्या रोजच्या जीवनात म्हणजे आजच्या या धावपळीच्या जगात कसं उतरवायचं? कारण इथे तर प्रत्येक गोष्टीचं मोजमाप यश अपयशात, फायद्या तोट्यातच केलं जातं बहुधा. याची काही व्यावहारिक उदाहरणं देता येतील का? नक्कीच. हे तत्वज्ञान अजिबात अव्यवहार्य नाहीये. उलट ते आपल्याला आजच्या जगात अधिक शांतपणे आणि प्रभावीपणे जगायला शिकवतं. आपण हे अनेक लहान सहान गोष्टींमधून आचरणात आणू शकतो. जसं की उदाहरणार्थ विद्यार्थी घ्या. तो फक्त परीक्षेतल्या मार्कांसाठी किंवा स्पर्धेत पुढे जाण्यासाठी अभ्यास करत असेल तर त्याच्यावर प्रचंड ताण येतो, अपयशाची भीती वाटते. हो, हे तर खूप दिसतं आजकाल. पण जर त्याने दृष्टिकोन बदलला, मला हा विषय समजून घ्यायचा आहे, मला नवीन ज्ञान मिळवायचं आहे, या भावनेने अभ्यास केला तर त्याला त्या शिकण्याच्या प्रक्रियेतच आनंद मिळतो. मार्कांची चिंता आपोआप कमी होते. म्हणजे प्रक्रियेत आनंद शोधणं. अगदी तसंच आपल्या नोकरीचं किंवा व्यवसायाचं आहे. आपण जर फक्त पगारवाढ, प्रमोशन किंवा नफा डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर अपेक्षाभंग झाला की निराशा येते, कामाचा कंटाळा येतो. खरे. पण जर आपण तेच काम ही माझी जबाबदारी आहे, माझ्या कामातून समाजाला काहीतरी उपयोग होतोय किंवा हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी सर्वोत्तम पद्धतीने करेन ह्या भावनेने केलं आणि त्याचं फळ काय मिळेल याची चिंता देवावर सोपवली तर तेच काम एक ओझं न वाटता एक साधना बनते. मानसिक ताण कमी होतो, कामाचा दर्जाही सुधारू शकतो कारण आपलं लक्ष फळाऐवजी कृतीवर केंद्रित होतं. अगदी घरातलं रोजचं काम सुद्धा ह्याच वृत्तीने केलं तर तेही एक प्रकारचं योगसाधन होऊ शकतं. खरंच हा दृष्टिकोन बदलला तर कामाकडे बघण्याचा आणि एकूणच जीवनाकडे बघण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून जाऊ शकतो. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायातून जो संदेश दिला आहे तो खरंच मनावर कोरून ठेवण्यासारखा आहे. तो आपण पुन्हा एकदा आठवूया. हो, तो संदेश कालातीत आहे. ज्ञानेश्वर महाराज जणू आपल्याला अत्यंत प्रेमाने आणि अधिकाराने सांगत आहेत. अरे पार्था आणि आपल्या सर्वांनाच, तू तुझ्या वाट्याला आलेलं, तुझ्या स्वधर्माला अनुसरून असलेलं कर्म करत राहा. त्या कर्माचं फळ काय मिळेल, कसं मिळेल, कधी मिळेल याची चिंता तू करू नकोस. ते फळ माझ्यावर, परमेश्वरावर सोडून दे. फळ सोडून दे. मी करतो हा अहंकार टाकून दे आणि मग जे कर्म करशील ते तुला कधीच बांधणार नाही, उलट तेच तुला या भवसागरातून तारून नेईल. थोडक्यात, कर्मापासून पळू नका, पण कर्माच्या फळात अडकू नका. हाच खरा कर्मयोग, हीच खरी भक्ती. खूप सुंदर संदेश. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्याजोगा मुद्दा. आजच्या या कमालीच्या स्पर्धात्मक युगात जिथे सतत निकालांवर, आउटकमवर भर दिला जातो, तिथे आपण करत असलेल्या कामांमधून फळाची अपेक्षा कटाक्षाने बाजूला ठेवणं हे आपल्याला कितपत शक्य वाटतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि जर आपण जाणीवपूर्वक असा प्रयत्न केलाच तर आपल्या कामाच्या अनुभवावर, आपल्या मानसिक समाधानावर आणि एकंदर आपल्या जगण्याच्या पद्धतीवर त्याचे काय परिणाम दिसू शकतील यावर प्रत्येकाने थोडं थांबून विचार करायला हवा.